अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उद्या आहे वसंत पंचमी आणि या वसंत पंचमीच्या दिवशी नेमकी पूजा कशी करायची आणि काय आहे खास महत्त्व हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत। त्यानंतर सरस्वती पूजनाचा संकल्प घ्यावा। आता माता सरस्वतीला पिवळा कलर जास्त आवडतो, पिवळे वस्त्र, पिवळे फुलं, त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केले तर अतिशय उत्तम आणि आपल्या मुलांनाही पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायला सांगावे। पूजा कशी करायची आहे ते सांगत आहे। पूजेच्या ठिकाणी सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करायचं आहे। माता सरस्वतीला गंगाजलाने स्नान घालून पिवळे कपडे घालावेत। यानंतर पिवळी फुले, अक्षता, पांढरे चंदन किंवा पिवळी रोळी, पिवळा गुलाल, धूप, दिवा, गंध अर्पण करायचा आहे। सरस्वती मातेला झेंडूच्या फुलांचा हार घालायचा आहे। आता या आपल्या मातेला पिवळी मिठाई अर्पण करायची आहे। यानंतर सरस्वती वंदना आणि मंत्राने माता सरस्वतीची पूजा करावी। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पूजेच्या वेळी सरस्वती कवचही पाठ करू शकतात। शेवटी हवनकुंड बनवून हवन साहित्य तयार करावं आणि ओम श्री सरस्वती नमः या मंत्राचा जप करून हवन करावा। नंतर माँ सरस्वतीची आरती करावी। बघा, अशा प्रकारे पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे। आता पूजा करताना बघा, आपले जे मुलं आहेत त्यांच्याकडून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे सरस्वती मातेची। तसेच आपले जे काही पुस्तकं वह्या आहेत त्यांची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे। माता सरस्वतीची जर आपले मुलं लहान असतील आणि त्यांना पूजा करायला जमत नसेल तर त्यांना आपल्या शेजारी घेऊन प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी सरस्वती मातेची अशी पूजा करावी। आणि जर या पूजेमध्ये तुमच्याकडे एखादी वस्तू असली नसली तरीही काहीही काळजी करू नका। जर तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती नसेल तर एखादा फोटो घ्या आणि फोटोही तुमच्याकडे नसेल ना तर माता सरस्वती ही चराचरात वसलेली आहे। म्हणजेच आपण जे काम करतो, जे काही आपण काम करत असतो त्याच्यामध्ये सरस्वती माता ही साक्षात बसलेली असते। मुलांची जी वह्या पुस्तकं असतात त्याच्यामध्ये सुद्धा विद्येची देवता माता सरस्वती हिचा वास असतो। त्याच्यामुळे ते वह्या पुस्तकं घेऊन त्याला सरस्वती माता समजून तुम्ही त्याची पूजा केली तरीही चालणार आहे। म्हणून तुम्ही स्वतः पूजा करायची आहे। मुलं मोठी असतील तर त्यांच्या हातून पूजा करून घ्यायची आहे। पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा या मंत्राची एक माळ तरी त्यांना जप करायला सांगायची आहे। मुलं शाळेत जात असतील तर त्यांच्या हातून संध्याकाळी ही पूजा केली तरीही चालणार आहे। मुलांची पूजा झाल्यानंतर त्यांना सरस्वती मातेला वंदन करायला सांगायचं आहे आणि सरस्वती मातेचा जो काही साधा सोपा मंत्र येत असेल तो मंत्र त्यांना म्हणायला सांगायचा आहे। आता प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे असा आहे की मधाने आपल्या मुलांच्या जिभेवर एम हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे। आता मधाने लिहिताना त्याच्यामध्ये दर्भाची काडी तुम्हाला घ्यायची आहे। ती नाही मिळाली तर सोनं तुमच्याकडे जे सोनं असेल म्हणजे अंगठी असेल किंवा काहीही सोन्याची जी वस्तू असेल त्या वस्तूने मुलांच्या जिभेला टोचणार नाही, काही इजा होणार नाही याची काळजी घेत तुम्हाला एम हा मंत्र अलगद लिहायचा आहे। आणि हा मंत्र लिहिल्यानंतर तुम्हाला माहिती असेल की जिभेमध्ये माता सरस्वतीचा वास असतो, म्हणून तिच्यावर एम हा मंत्र लिहिला जातो जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही अभ्यास करण्यामध्ये। म्हणून हा मंत्र आपल्या जिभेवर लिहिला जातो। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी म्हणजेच वसंत पंचमीला ज्ञान आणि वाणीची देवी सरस्वती ब्रह्मदेवाच्या मुखातून अवतरली होती अशी पौराणिक मान्यता आहे। हा दिवस देवी सरस्वतीच्या पूजेला समर्पित केला जातो, म्हणून दरवर्षी वसंत पंचमीला सरस्वती पूजन केले जाते। धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीला पूजा केल्याने माँ सरस्वती लवकर प्रसन्न होते असे मानले जाते। म्हणून या दिवशी आपण सर्वांनी मिळून माता सरस्वतीची अशी पूजा करायची आहे। आपल्याला आपल्या मुलांना कशातच अडचण येत नाही, मुलांना अभ्यासात कोणत्याच प्रकारची अडचण येत नाही, म्हणून सरस्वती मातेची अशा प्रकारची पूजा करायची आहे आणि तिला वंदन करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।